हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे 18 ड्रग ऑफ कॅटेगरीज. तर ते कोणकोणते आहेत? तर ते आहेत अँटीपायरेटिक, ॲनाल्जेसिक, अँटीइमेटिक, अँटाॲसिड, अँटीबायोटिक, अँटीव्हायरल, अँटी इन्फ्लामेटरी, अँटीफंगल, अँटीहिस्टॅमिनिक, अँटीटिश्यू, एक्सपॉक्टंट, अँटीस्पाझमोटिक, अँटीहायपरटेन्सिव्ह, अँटीडायबेटिक, अँटीकोआगुलंट, डायरेटिक, सेडेटिव्ह, हायपोटोनिक आणि अँटीपिलेपिटिक. तर हे काय आहे? तर 18 ड्रग ऑफ कॅटेगरीज आहेत. तर याची ॲक्शन काय असते हे तुम्हाला मी एक्झाम्पलद्वारे सांगणार आहे. फर्स्ट कॅटेगरी आहे अँटीपायरेटिक. याचं मराठीमध्ये मिनिंग काय? ताप उतरणारे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय येते? तर झोडोलो 650 mg. त्याच्यानंतर येते ॲनाल्जेसिक. ॲनाल्जेसिक म्हणजे काय? एक पेन किलर म्हणजे वेदना कमी करणारे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल येते डायक्लोफिनॅक. नंतर येते अँटीइमेटिक. अँटीइमेटिक म्हणजे काय? तर उलटी थांबवणारे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल येते इमसेट. त्याच्यानंतर येते अँटाॲसिड. अँटाॲसिड म्हणजे काय? तर ॲसिडिटी कमी करणारे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल येते पॅन40. त्यानंतर येते अँटीबायोटिक. अँटीबायोटिक म्हणजे काय? तर इन्फेक्शन कमी करणारे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल येते ॲझिथ्रोमायसिन. त्यानंतर ते अँटीव्हायरल. तर अँटीव्हायरल म्हणजे काय? तर विषाणूनाशक. याच्यामध्ये एक्झाम्पल येते ॲकिक्लोव्हिर. त्याच्यानंतर येते अँटी इन्फ्लॅमेटरी. अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे काय? तर सूज कमी करणारे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल येते इब्युप्रोफिन. त्याच्यानंतर येते अँटीफंगल. अँटीफंगल म्हणजे काय? तर बुरशीनाशक. त्याच्यामध्ये एक्झाम्पल येते फ्लुकॅनाझोल. त्याच्यानंतर येते अँटीहिस्टॅमिनिक. अँटीहिस्टॅमिनिक म्हणजे काय? तर ॲलर्जी. याच्यामध्ये एक्झाम्पल येते सिट्रेझिन. त्याच्यानंतर अँटीटिश्यू. अँटीटिश्यू म्हणजे काय? तर खोकला थांबवणारे. याच्यामध्ये एक्झाम्पल येते बेनाड्रियल. त्याच्यानंतर येते एक्सपेक्ट्रॉन्ट म्हणजे काय? कफ काढणारे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल येते ॲब्रोक्झॉल. त्याच्यानंतर येते अँटीस्पाझमोटिक. अँटीस्पाझमोटिक म्हणजे काय? पोटदुखी थांबवणारे. पोटदुखी थांबवणाऱ्यामध्ये एक्झाम्पल काय येणार आहे? मग ड्रोटिन. त्याच्यानंतर ते अँटीहायपरटेन्सिव्ह. अँटीहायपरटेन्सिव्ह म्हणजे काय? बीपी कमी करणार. त्याच्यामध्ये एक्झाम्पल येते ॲम्लोडिपिन. त्यानंतर ते अँटीडायबेटिक म्हणजे शुगर कमी करणार. त्याच्यामध्ये एक्झाम्पल येते मेटफॉर्मिन. त्याच्यानंतर येते अँटीकोआगुलंट. अँटीकोआगुलंट म्हणजे काय? तर रक्त पातळ करणारे. याच्यामध्ये एक्झाम्पल येते हिपॅरिन. त्याच्यानंतर येते डायुरेटिक. डायुरेटिक म्हणजे काय? तर लघवी वाढवणारे. याच्यामध्ये एक्झाम्पल येते लॅसिक्स. त्याच्यानंतर येते सेडेटिव्ह हायपोटोनिक म्हणजे काय? झोप येण्यासाठी. याच्यामध्ये एक्झाम्पल येते अल्फारेझोलॉम. त्याच्यानंतर येते अँटीपिलेपिटिक. अँटीपिलेपिटिक म्हणजे काय? तर फिट्स थांबवणारे. याच्यामध्ये एक्झाम्पल येते फिनेटोनिन. तर हे होते 18 ड्रग्स ऑफ कॅटेगरीज विथ ॲक्शन अँड एक्झाम्पल. थँक्यू.